हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर जुन्या काळात म्हणण्यापेक्षा आत्ताच्याच काळात ह्या आजींच्या मुलीची पहिली डिलिव्हरी होती आणि त्यावेळेस परिस्थिती खूप बिकट होती आणि त्यावेळेस त्यांनी मुलीला डिलिव्हरीला कसं नेलं आणि कसे पैसे साठवले, काय काय केलं हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. सांगा बरं. बाई कामाला जाऊन जाऊन पैसे सासून पोरी दवाखान्यात येतात. पाणी नाही आंघोळीला, घरामग पाणी आणायचं. घरामागून मग पाय बघलं बरं, पाय ठेवलं तर पाणी भरलं, आंघोळ घातली, कडक पाण्यात पिशी भरली, पाट्यावर गेलं, पाठीवरून फाट्यावर चेडसरापूरला ती दवाखान्यात माझ्या दुकानापुढे उतरलं. तिथं तो म्हणे तू ये मधून मी तिला घेऊन जातो. तो गाडीवर घेऊन गेला, ॲडमिट केलं, पैसे भरले मला जाऊस तर. मी जाऊन अर्धा तासात पोरगी उभं लगेच झाले ना. हा झाली डिलिव्हरी. पण पैसे ता कोणी कुत्र माय संघाने. आता किती बाया जातात बाया पण सगळं एकटी गेली घेऊन ती साधनाने. ते सांगा ना, ते साधनावाल्या डिझेलला पैसे मागितले आधी सांगा ना. त्यांनी पैसे द्या मला माझं 200 रुपये भाऊ, माझं काय पैसे नाही वाटपट तुला द्यायला. मी म्हणलं पुढं किती लागत किती हे मला माहित नव्हतं बाई, पहिलीच बारी आपलं काही दवाखाना माहिती नाही. पण त्याला नाही दिलं. मग आज चालू गाडीनंच गेलो फाट्यापर्यंत. फाट्यावर आली लगेच जीप लगेच त्या जीपनं गेलो रामपूर. तिथून मग मी दवाखान्यात मग कधी 4 वाजता आली दवाखान्यात. पहिले लय चालवर गेलं बाई, कामच नाही देव होतं तेव्हा खायला नव्हतं तरी कसं कामाचे ना. आता काम आहे हाय करणं व्हाय ना घरात ते लोकांचे काम केलं तेव्हा. हा आता नाही. आता मला वावरत किती 6 महिने झाले असं वावरत कंबर गुडघे जमले. पोरांची किती पोरी होते तुम्हाला? 4 ना. आणि 4 पोरींचे कसे बरं लग्न केले तुम्ही? आता पाय बाई कसे केले मोठ्याने बोला उलशिकान सांगा मला व्यवस्थित. मग असे तुळतुळ करून याची कोंगी त्याची कोंगी. पोरगा सगळ्यात लहान होता. फक्त आता बोरीत लग्न झाले. बोरीत लागले पैसे केले काही लागला थोडे राहिले धोंडीचे. नाही तुम्ही पैसे लग्न नाहीच केलेले घरी केले ना. पैसा असून याचे कोंगी त्याचं भाव काही कपड्याला त्याला पैसे घ्यायचे. त्या भावाने काही दिले. असं करून करून केलं लग्न. तर काय होतं आमचं काहीच नव्हतं 22 लाखाच्या आम्हाला. अचानक पाहुणे येत ते लगेच निर्पदेत मेलं जाऊन पहा आपलं कुठे लग्न करायचं. ते गेले लगेच दुसऱ्या दिवशी पाहुणेच घेऊन आले. आयला काकूची पीठ आणलं, वच्च्या काकूची साखरे आणला, टोपला आणलं पाठीला. डाळ घरी माही होती बळले मी आपण नीट नव्हती केलेली. शहरभर दळून आली. 3ऱ्या दिवशी करत होती. पाठीवर पाहुणे गेले आणायला पाठी सामान पिसं वारते तू तिथं पिसले बाग सांगितली. मग होते नेवाशाला गेला. नेवाशी आला घेऊन ती येईना म्हणून इकून दुसरा लावला. तो इकून हे इकून संगत आली आता कामाच्या बाय घरी आले. मग ती पाठी करून वाटी लावली लाडू करून. डाळ्याला गेली तिथं लाईट नाही. डाळ मग राजा पाठी वाढली. हे पिठं पहिले लोक पिठं आणते ते पिठं आणले. साखरे आणला लोक पिठं आणलं लोक पाठी आणली लोक मग पाठी दिली. पहिला काळच तसं होता. नाही लय बेकारी होती पहिला. आता काय आणि आता कोण्या साखरे आता बाकीच्या पोरींच्या लग्नाच्या वेळेस काय अडचण नाही आली का? नाही. मग आता आम्हाला जनावर ढोरं पाळले नाही. मग म्हशी गाया इकून केलं ऍडजस्ट केलं ना. हा. मग असं कधी एखाद्या वेळेस पार्टी द्यायची मग असंच उचलं पासलं? हा नाही. नंतर नाही बारी आली ती पहिल्या बारीच मला. नंतर नाही काही अडचण आली. मग आम्ही राखूनच तळीचं द्यायचं होतं तेव्हा डोरलं ठेवलं होतं ते सांगा ना. तळीचं आम्हाला सोन्या डोरला गाठ टाकली. किराणा आणला आणि डबे काम करून घेतली मी पैसे टाकून मागे. आणि तिथं गेले डोक्यावर डबे घेऊन 2 डबे घेऊन भाऊ आणि गोरी इटू आणि मागून हे गेले त्याला नेता येईना म्हणून पाच्यावर तळी घेऊन. कोणाची तळी नेते? आणतात नाही सविताची मोठे. हा ती वारली तिच्यावर. आणि मग भोवरीला ठेवलं तिथं बसून हे तिकडे गेले की ठेवून घरी ठेवून आले. उजून ही डबीच्या जवळची नाही आले. एवढे जण नाही नको ना मग जायला. मग हे गेले म्हणजे मी आणखी डबीची घेऊन म्हणे पुढं म्हणे त्याची दवाखान्यात तिथं बसून ठेवलं. मग तिला काम नाही आणलं म्हणे घरी. मग तिला घेऊन गेले ते डबे घरी घेऊन गेले. 5-7 डबे होते मोठे 2-2 पाहिजे डबे होते. मग याला मात्र कोणाला न्यासा येईना. 4 जण गेली. तर बघा तळी म्हणजे जेव्हा आपण नवरात्रात फराळ देतो त्यावेळेस परिस्थिती नव्हती. पण मुलांच्या इकडं गरिबी दाखवायची नाही किंवा ते द्यायची पद्धतच होती. त्याच्यामुळे द्यावाच लागत होतं. त्याच्यामुळे हे केलेलं होतं. त्यांनी डोरलं गाण टाकलं आणि तळीचं सामान आणलं
आणि मग ते हे केलं आणि कामाला जाऊन 100 रुपयाचे त्यावेळेला डबे घेतले होते. डब्यात असे तळीचं सामान देऊन मुलीची तळी दिलेली आहे. अजून काही प्रसंग तो म्हणजे असं काय आलं का हो प्रसंग, म्हणजे लईच अडचण आली आता अजिबातच, म्हणजे लई अडचण आली कुटुंबात अशी, असं कधी नाही याच्या मोठ्या पोलीस आम्हाला नंतर नाही अडचणी आली. आम्ही कसं तरी करत राहिलो. बबीचं लग्न राजांकडे वाढलं झालं का? हा ते मला खरं मग